हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. महाशिवरात्रीचे व्रत हे अत्यंत प्रभावी आणि फलदायी मानले जाते. आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवांची जी काही व्रतवैकल्य वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळतं. त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचं व्रत हे आवर्जून केलं पाहिजे. यंदा रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्र साजरी करण्यात येईल. महादेवांची सेवा करण्याचा हा एक अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. पण भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम जे आहेत, ज्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. जर आपण या नियमांचं योग्यरित्या पालन केलं तर आपल्याला महाशिवरात्रीच्या व्रताचं संपूर्ण फळ मिळतं आणि आपला उपवास हा फळाला जातो आणि भगवान शिवांची कृपा ही आपल्यावरती राहते. तर महाशिवरात्रीचं व्रत आणि उपासना करणाऱ्यांसाठी पहिला नियम म्हणजे एक दिवस आधीपासून आपल्याला तामसिक अन्न, मद्यपान, धूम्रपान इत्यादींचं सेवन पूर्णपणे टाळायचं आहे. कारण महाशिवरात्रीचं व्रत हे त्रयोदशी तिथीपासून सुरू होतं, म्हणजेच एक दिवस आधीपासून सुरू होतं. हे व्रत आपण अत्यंत पवित्र आणि प्रभावी समजतो. त्यामुळे एक दिवस आधीपासूनच आपल्याला शुद्ध आणि सात्विक आहार घ्यायचा आहे. महाशिवरात्रीचं व्रत हे कोणीही करू शकतं. लहान मुलं, स्त्री, पुरुष, घरातील सर्वजण हे व्रत करू शकतात. सौभाग्यवती महिलांनी जरी हे व्रत केलं तर त्यांचे सौभाग्य अखंड राहते अशी धार्मिक मान्यता आहे. किंवा ज्या मुलामुलींचा विवाह होण्यामध्ये जे काही अडचणी येत असतील तर त्यांनी सुद्धा महाशिवरात्रीचं व्रत करावे. त्यामुळे लवकर त्यांना मनासारखा जोडीदार देखील प्राप्त होतो. यंदा 15 फेब्रुवारी 2026 रविवारी महाशिवरात्र आलेली आहे. या दिवशी सकाळपासून आपल्याला व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे. तो उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारी 2026 या दिवशी आपल्याला सोडायचा आहे. त्यापूर्वी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. तुम्ही स्नान करत असताना पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळू शकता. त्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून त्याने आंघोळ करायची आहे. शक्य असल्यास आपण गंगा स्नान करू शकतो किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स केलं तरी पण चालेल. आणि त्यानंतर आपल्याला पांढरे शुभ्र वस्त्र, धुतलेलं वस्त्र परिधान करायचं आहे. महादेवांना पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे. त्यासाठी पांढऱ्या रंगाचे वस्त्र तुम्ही या दिवशी परिधान करायचे आहेत किंवा हलक्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता. त्याचबरोबर पुढचा नियम देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आपल्याला महाशिवरात्रीच्या उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी आपण शक्यतो फलाहार करायचा आहे. म्हणजे फक्त महाशिवरात्रीच्या उपवासाला तुम्ही शक्यतो दूध आणि फळे घ्या. काही जण निर्जला उपवास करतात, म्हणजे काहीही न खाता पिता, पण त्यामुळे आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो दूध आणि फळावर उपवास करू शकता. आणि तेही जमणार नसेल तर तुम्ही फराळ पण करू शकता. पण असं म्हणतात की फराळाच्या पदार्थामध्ये आपण नेहमी जे पांढरे मीठ वापरतो तर ते वापरण्याऐवजी सैंधव मीठाचा वापर करा. पण शेवटी उपवास हा आपल्याला श्रद्धा आणि भक्तीवरती अवलंबून असतो. तुम्ही फराळ करून उपवास करा किंवा फराळ करून करा, फक्त मनोभावे करा. मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील. त्याचबरोबर काही ठिकाणी अशी देखील मान्यता आहे की महाशिवरात्रीच्या किंवा महादेवांच्या कोणत्याही उपवासाला भगर खाल्ली जात नाही. फराळामध्ये तुम्ही साबुदाणा खिचडी, शेंगदाण्याचे लाडू, खजूर, सुकामेवा अशा गोष्टी पदार्थामध्ये समावेश करू शकता. परंतु भगर अनेक ठिकाणी खाल्ली जात नाही. तसा तर प्रत्येक भागानुसार प्रत्येक सण साजरा करण्याची पद्धत ही थोडी फारशी वेगळी असू शकते. परंतु अनेक जण महादेवांच्या कोणत्याही उपवासाला किंवा श्रावणी सोमवार असो, हरतालिकेचा उपवास असो किंवा शिवरात्र असो, महाशिवरात्र असो, अशा दिवशी भगर खाल्ली जात नाही. काही ठिकाणी तिखट मीठ पण खात नाहीत. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. त्याचबरोबर पुढचा नियम देखील तितकाच महत्त्वाचा आहे. जो कोणी महाशिवरात्रीचे व्रत करणार असतील किंवा काही जण करत नसतील तरी सुद्धा त्यांनी हा नियम पाळायचा आहे. कांदा, लसूण, मांसाहार, दारू यांसारखे तामसिक पदार्थांचे सेवन आपल्याला या दिवशी पूर्णपणे टाळायचे आहे. कारण की महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र असतो. त्यामुळे किमान शिवरात्री दिवशी तरी या पदार्थांचे सेवन करू नका. उलट या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे. शिवशंकराची मनोभावे मनापासून आराधना करायची आहे.
शक्य झाले तर आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप केला तर आपल्या आयुष्यातील जे काही दुःखे संकटे आहे तर ती देखील नष्ट होतात असं देखील मान्यता आहे. तसेच या व्रताच्या दिवशी शास्त्रानुसार दिवसा झोपू नये. दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. उलट जास्तीत जास्त वेळ आपण महादेवाची सेवा आणि आराधना करण्यात घालवावा. पण ज्यांना शारीरिक त्रास असतील तर ते झोपू शकतात. महाशिवरात्रीचे व्रत हे आपण आपल्या इच्छेनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार करावे. दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नका. कोणी निर्जला केलंय म्हणून तुम्ही करू नका किंवा कोणी फक्त फलाहार करून करते म्हणून तुम्ही तसं करू नका. आपल्याला जे सहन होते त्याचप्रमाणे तुम्ही व्रत करा. त्याचबरोबर पुढचा नियम देखील तितकाच महत्त्वाचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवायची आहे. म्हणूनच स्त्री आणि पुरुष दोघांनीही ब्रह्मचर्याचे पालन करावे. तसेच शांतता आणि संयमाचं पालन करायचं आहे. कोणाविषयी मनामध्ये राग शंका बाळगू नये. त्याचबरोबर कोणाचंही मन दुखावू नये. कोणाला उलट बोलू नये. शिवाशाप भांडणे अशा गोष्टी करू नका. उलट आपले आचरण हे चांगले असावे. केवळ सात्विक ठेवावे. कोणाशीही भांडण तंटा निंदा करू नये. उलट या दिवशी आपले मन फक्त शिवपूजन करण्यात एकाग्र करावे. अगदी मनोभावे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. शिवपुराणामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितलं आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो. त्यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या पूजेला विशेष असं महत्त्व असतं. या दिवशी रात्रीच्या 1 किंवा 4 प्रहरामध्ये पूजा केली जाते. सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयाच्या पूर्वीच्या वेळेला 4 प्रहर म्हणतात. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार या काळात भगवान शंकर यांची पूजा करणं अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं. तसेच 4 प्रहर जाणून घेऊन पूजा तुम्ही या दिवशी करू शकता. त्याचबरोबर आपण महाशिवरात्रीचा उपवास जर केला असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे व्रत महाशिवरात्रीचं सोडायचं असतं. त्यासाठी सुद्धा आपल्याला सात्विकच अन्नपदार्थ ग्रहण करायचे आहेत किंवा दही भात खाऊन पण तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडू शकता. चुकूनही आपल्याला कांदा लसूण किंवा तामसी पदार्थ घेऊन उपवास सोडायचा नाही. नाहीतर आपल्याला या व्रताचं फळ मिळू शकत नाही. नैवेद्यामध्ये सुद्धा तुम्ही कांदा लसूण विहिरीत नैवेद्य दाखवायचा आहे किंवा दही भाताचा पण नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतरचा पुढचा नियम सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. ज्या स्त्रियांना महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक पाळी आली असेल त्यांनी सुद्धा उपवास करायला काहीच हरकत नाही. त्यांनी सुद्धा महाशिवरात्रीचं व्रत करायचं आहे. फक्त पूजा करू नये. मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता सुद्धा तुम्हाला या व्रताचे पूर्ण फळ मिळू शकते. त्याचबरोबर ज्या स्त्रिया गरोदर असतील किंवा स्तनपान करणाऱ्या असतील त्यांनी सुद्धा शक्य असेल तर उपवास करावा. नाही तर केवळ भगवान शिवशंकरांची पूजा किंवा अगदी मनोभावे करावी. मंत्र जप करावा तरी सुद्धा त्यांना सुद्धा पूर्ण फळ मिळू शकते. महाशिवरात्रीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी माता पार्वतीला शक्य असेल तर शृंगाराचे साहित्य नक्कीच अर्पण करावे. त्यामुळे त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होऊ शकते. तसेच यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुरा कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग ऊस इत्यादी अर्पण करावे. या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेली मिठाई बर्फी पेढा आणि खीर यांसारखे पदार्थ भगवान शिवांना अर्पण केले जातात. तसेच या दिवशी रुद्राभिषेक करण्याला देखील खूप मोठे महत्त्व आहे. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवशंकरांची मनोभावे पूजा मंत्र जप केले तर इच्छित फळ मिळते. त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा. आपल्या सर्वांना माहीत आहे की महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे. पण महाशिवरात्रीला बेलाची पाने तोडू नयेत असे म्हणतात. त्यामुळे आदल्या दिवशीच आपल्याला बेलपत्र तोडून ठेवायची आहेत किंवा तुम्ही बाजारातून खरेदी करणार असाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी खरेदी केली तरी सुद्धा चालेल. शिवलिंगाला बेलाचं एक जरी पान वाहिलं तरी देखील पुरेसं असतं किंवा तुम्ही पानं
3, 5, 7, 11, 108, 1008 अशा संख्येमध्ये पण वाहू शकता. परंतु लक्षात ठेवा, शिवलिंगावरती बेलाची पाने वाहताना ती शिवलिंगावरती नेहमी पालती वाहावीत, हा नियम लक्षात ठेवावा. त्याचबरोबर बेलाची पाने शिवलिंगावरती वाहण्यापूर्वी ती चांगली असावी. 3 पानाचं बेलपत्र असावं, ते कुठेही तुटलेलं, फाटलेलं, छिद्र पडलेलं नसावं याची काळजी घ्यावी. जरी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र मिळालंच नाही तरी सुद्धा आपण मंदिरामध्ये जर शिवपूजन करायला गेलो, तिथे बाकीच्यांनी जर वाहिलेलं बेलपत्र सुद्धा आपण घेऊ शकतो आणि ते पाण्यामध्ये बुडून आपण ते पुन्हा शिवलिंगावरती वाहू शकतो. बेलपत्र वाहताना मात्र आपल्याला मंत्र जप करत शिवलिंगावरती बेलपत्र व्हायचं आहे. मग ते तुम्ही कितीही तुमच्या इच्छेनुसार वाहू शकता. त्याचबरोबर फक्त 1 तांब्या पाणी जरी मनापासून शिवाला अर्पण केले तरी सुद्धा आपल्या भक्तांवरती ते प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. तसे तर शक्य झाले तर महादेवांच्या पूजेसाठी पांढरी फुले, बेलपत्र, भस्म, दूध, पाणी, अभिषेक या गोष्टींचा वापर आपण करायचा आहे. पण या गोष्टी जर आपल्याला उपलब्ध झाल्या नाहीत तर फक्त पाण्याचा अभिषेक सुद्धा आपण शिवलिंगावरती करू शकतो. मंत्र जप करत आपल्याला मनापासून शिवलिंगावरती पाण्याचा अभिषेक करायचा आहे. जर तुम्ही दुधाचा अभिषेक करणार असाल तर दूध हे आपल्याला तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यामध्ये चुकूनही ठेवायचं नाही. कारण तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यामध्ये जर आपण दुधाचे पदार्थ ठेवले तर त्याच्यावरती एक रासायनिक प्रक्रिया होते आणि ते विष समान होतात. त्यामुळे असे पदार्थ आपल्याला या भांड्यामध्ये ठेवायचे नाहीत. त्यामुळे तुम्ही शक्यतो स्टीलचा तांब्या देखील वापरू शकता. बाकी तुम्हाला पूजेसाठी पांढरी फुले, बेलाची पाने, भस्म जर उपलब्ध असेल तर ते तुम्ही वापरलं तरीसुद्धा चालेल. हे साहित्य वापरून महादेवांची मनोभावे पूजा करावी. त्याचबरोबर महादेवांना वैराग्य अवतार धारण केलेला असल्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये हळदी कुंकू वापरत नाही. त्यामुळे आपल्याला शिवलिंगावरती हळदी कुंकू हे चुकूनही वापरायचं नाही. माता पार्वतीच्या पूजेमध्ये आपण हळदी कुंकू वापरू शकतो. त्याऐवजी महादेवांना आपण भस्म, चंदन, अष्टगंध या ज्या वस्तू आहेत तर त्या लावू शकतो. भगवान शिवशंकरांची पूजा करत असताना केवडा आणि चंपासारखी फुले शिवलिंगावरती चुकून देखील वाहू नका, अर्पण करू नका. कारण की भगवान शिवाने शाप दिला आहे अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे. तसेच पूजेदरम्यान शिवशंकरांना तुळशीची पाने देखील अर्पण करू नयेत. फक्त या गोष्टी शिवाला प्रिय आहेत, जसे की दूध, दही, पंचामृत, पांढरी फुले, बेलपत्र, भस्म यापैकी आपल्याला ज्या गोष्टी उपलब्ध होतील तर त्या गोष्टींना आपण मनोभावे शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत. महादेवांची पूजा अगदी साधी, सोपी आणि मनोभावे करावी. अगदी साध्या पूजेने सुद्धा मग भगवान महादेव हे प्रसन्न होतात आणि तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होऊन आशीर्वाद देखील देतील. तर या काही नियमांचं पालन करून नक्कीच महाशिवरात्रीचे व्रत तुम्ही अवश्य करावे. त्याचे तुम्हाला नक्कीच पूर्ण फळ जे आहे तर ते मिळेल. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्याकडून तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.